जर तुम्ही एमएससी सीईडच्या एक्झाम नंतर इंजिनिअरिंग और फार्मसीच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेणार असाल तर ॲडमिशनच्यासाठी तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड असतात तर ती डॉक्युमेंटची लिस्ट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे। हे डॉक्युमेंट्स खूप इम्पॉर्टंट आहेत। जर तुमच्याकडे हे डॉक्युमेंट असतील तर तुम्हाला भरपूर सारे बेनिफिटसुद्धा मिळू शकतात, जसे की ॲडमिशनच्या वेळी तुम्हाला फी कन्सेशन मिळेल, कॅटेगरी वाईज तुम्हाला सीट रिजर्वेशन मिळतील, स्कॉलरशिप्स मिळतील आणि अजून भरपूर काही। बट जर तुमच्याकडे हे डॉक्युमेंट नसतील तर तुम्हाला फ्युचरमध्ये भरपूर काही प्रॉब्लेमसुद्धा फेस करायला लागू शकतात। मे बी तुमचं कॅपराउंडच्या वेळेस ॲडमिशन कॅन्सलसुद्धा होऊ शकतं। सो नक्की कोणते इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहेत तर ते मी तुम्हाला पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। त्यासोबत भरपूर मुलांची डिमांड होती की दादा लवकरात लवकर तुझी पर्सनल काउन्सिलिंग ही लॉन्च कर। तर आजपासून मी आपली पर्सनल काउन्सिलिंग ही लॉन्च करत आहे। ह्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला भरपूर काही फीचर्स मिळतात। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ही पर्सनल काउन्सिलिंग इंजिनिअरिंगसाठी आणि फार्मसीसाठी हे दोघांसाठी पण आहे आणि ह्याच्यामध्ये भरपूर फीचर्स आहेत। आता नक्की कोणते फीचर्स आहेत, तुम्ही माझ्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये कसं एनरोल करू शकता तर ते सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे। सो प्लीज तुम्ही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा। आता ह्या व्हिडिओला मी 2 पार्ट्समध्ये डिवाइड करतोय। पार्ट नंबर 1 कॉमन डॉक्युमेंट्स जे सगळ्या मुलांना, सगळ्या कॅटेगरीच्या मुलांना रिक्वायर्ड असणार आहेत, अँड पार्ट नंबर 2 स्पेशल डॉक्युमेंट्स जे फक्त रिझर्व कॅटेगरीच्याच मुलांना रिक्वायर्ड असणार आहेत। स्टार्ट आपण करूया पार्ट नंबर 1 पासून की कोणते कोणते कॉमन डॉक्युमेंट्स आहेत, कोणते डॉक्युमेंट्स सगळ्या मुलांना रिक्वायर्ड असणार आहेत। तर सगळ्यात पहिलं डॉक्युमेंट आहे ते आहे 10वीची मार्कशीट। तुमची 10वीची मार्कशीट ही खूप इम्पॉर्टंट असणार आहे, कारण की ही तुम्हाला अपलोड करावी लागणार आहे। तर त्यामुळे तुमच्याकडे 10वीची मार्कशीट ही असली पाहिजे। त्याच्यानंतर सेकंड आहे तुमची 12वीची मार्कशीट। आता लवकरच तुमचा 12वीचा रिझल्ट हा डिक्लेअर होईल। 12वीचा रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला त्याची मार्कशीट सुद्धा मिळेल। तर त्याच्यामुळे तुमची 12वीची मार्कशीट सुद्धा कॅपराउंडच्या प्रोसेसमध्ये खूप इम्पॉर्टंट असणार आहे। त्याच्यानंतर तुमचं 12वीचं लिव्हिंग सर्टिफिकेट। आता तुमचं 12वीचं लिव्हिंग सर्टिफिकेट पण तुम्हाला लवकरच मिळेल, बट ह्या लिव्हिंग सर्टिफिकेटवरती तुमचे सगळे डिटेल्स हे करेक्ट असले पाहिजेत, जसे की तुमचं नाव, तुमची डेट ऑफ बर्थ आणि इतर जेवढे पण डिटेल्स दिलेत तर हे सगळे करेक्ट असले पाहिजेत। जर तुम्ही कोणत्याही मायनॉरिटीमधून बिलॉंग करत असाल, जसे की गुजराती मायनॉरिटी किंवा मुस्लिम मायनॉरिटी किंवा इतर कुठल्याही मायनॉरिटीमधून बिलॉंग करत असाल तर तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवरती मेन्शन केलेलं असलं पाहिजे की तुम्ही त्या मायनॉरिटीमधून बिलॉंग करता, कारण की इन फ्युचर जेव्हा तुम्ही कॅपराउंडचा ऑप्शन फॉर्म भराल किंवा कॅपराउंडची तुम्ही फॉर्म फिलिंग कराल तर त्यावेळेस तुम्हाला हे सगळे डिटेल्स अपलोड करावे लागणार आहेत आणि हे तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट सुद्धा त्यावेळी तुमचं व्हेरीफाय केलं जाणार आहे। तर त्याच्यामुळे हे सगळे डिटेल्स तुमचे करेक्ट असले पाहिजेत आणि सगळे तुमचं मेन्शन केलेलं असलं पाहिजे। त्याच्यानंतर आहे तुमचं डोमिसाइल सर्टिफिकेट। आता डोमिसाइल सर्टिफिकेट हे एक प्रूफ आहे की तुम्ही महाराष्ट्र स्टेटमध्ये बिलॉंग करता। जर तुमच्याकडे हे डोमिसाइल सर्टिफिकेट असेल तर इथूनच तुम्ही मेजॉरिटी ऑफ गव्हर्नमेंट स्कॉलरशिपला अप्लाय करण्यासाठी तुम्ही इथून एलिजिबल होता। आता जर तुमच्याकडे डोमिसाइल सर्टिफिकेट नसेल तर ह्याचे काही अल्टरनेटिव्ह पण आहेत, जसे की तुमचे बर्थ सर्टिफिकेट आणि तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट। बट आय वुड रेकमेंड की तुम्ही डोमिसाइल सर्टिफिकेटला सुद्धा अप्लाय करून ठेवा, आणखी जेव्हा आता तुम्ही पुढे फॉर्म फिलिंग कराल, म्हणजे जेव्हा पण तुमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन सुद्धा होईल तर तेव्हा सुद्धा तुम्हाला हे डोमिसाइल सर्टिफिकेट हे रिक्वायर्ड असणार आहे। प्रत्येक वेळी तुम्हाला हे डोमिसाइल सर्टिफिकेट हे अपलोड करावंच लागतं। तर त्याच्यामुळे आत्ताच तुम्ही हे डोमिसाइल सर्टिफिकेटला अप्लाय करून ठेवा। त्याच्यानंतर आहे तुमचं इन्कम सर्टिफिकेट। आता इन्कम सर्टिफिकेट हे तुमच्या पॅरेंट्सचे रिक्वायर्ड असतं। ह्या इन्कम सर्टिफिकेटवरती तुमच्या पॅरेंट्सची ॲन्युअल फॅमिली इन्कम ही मेन्शन केलेली असते। बेसिकली हे इन्कम सर्टिफिकेट 2 टाईपचं येतं। एक येतं 1 इयर व्हॅलिडिटीचं इन्कम सर्टिफिकेट आणि दुसरं येतं 3 इयर्स व्हॅलिडिटीचं इन्कम सर्टिफिकेट। दोघांपैकी तुम्ही कोणतेही इन्कम सर्टिफिकेट हे इश्यू करू शकता, बट हे इन्कम सर्टिफिकेट हे व्हॅलिड असलं पाहिजे। ह्या सर्टिफिकेटवरती तुम्हाला व्हॅलिडिटीची डेट दिलेली असते। तर जर तुमच्याकडे आता इन्कम सर्टिफिकेट असेल तर ते एकदा तुम्ही चेक करून घ्या की ते सर्टिफिकेट हे व्हॅलिड आहे की नाही आहे। जर तुमचं सर्टिफिकेट हे इनव्हॅलिड असेल तर त्याला तुम्ही रिन्यू सुद्धा करू शकता। तर लवकरात लवकर तुम्ही इन्कम सर्टिफिकेटला हे तुम्ही रिन्यू करून घ्या। आता जर तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट असेल तर तुम्ही भरपूर साऱ्या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करू शकता। म्हणजे जर इन फ्युचर जर तुम्हाला TFWS किंवा EWS सारख्या स्कॉलरशिपला अप्लाय करायचं असेल तर नक्कीच तुमचं इन्कम सर्टिफिकेट हे कंपल्सरी रिक्वायर्ड असणार आहे आणि ह्या इन्कम सर्टिफिकेटवरती तुमची ॲन्युअल फॅमिली इन्कम ही बिलो 8 लाख ही मेन्शन केलेली असली पाहिजे। आता नेक्स्ट आहे तुमचं EWS सर्टिफिकेट। आता जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल आणि जर तुम्ही EWS साठी एलिजिबल असाल तर तुमच्याकडे EWS सर्टिफिकेट हे असलं पाहिजे। आता ह्या पॉईंटला एक तुम्ही लक्षात घ्या की जर तुम्ही मराठा कॅन्डिडेट असाल, म्हणजे जर तुम्ही मराठा स्टुडंट असाल तर तुम्हाला EWS सर्टिफिकेट रिक्वायर्ड नाही आहे। जेवढी पण मराठा स्टुडंट आहेत तर तुमच्यासाठी नवीन डॉक्युमेंट आहे जे आहे SCBCA डॉक्युमेंट्स। आता की SCBCA डॉक्युमेंट्स काय आहेत हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। बट जेवढी पण मुलं ओपन कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात बट ती मराठा स्टुडंट नाही आहेत, ती ओपन कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात आणि जर तुम्ही EWS साठी ॲप्लिकेबल असाल तर तुमच्याकडे EWSचं सर्टिफिकेट हे असलं पाहिजे। आता नेक्स्ट आहे तुमचं गॅप सर्टिफिकेट। आता हे गॅप सर्टिफिकेट फक्त ड्रॉपरसाठीच रिक्वायर्ड असणार आहे, म्हणजे ज्या पण मुलांनी लास्ट इयर सीईडची एक्झाम दिली होती
बट सीईडची एक्झाम दिल्यानंतर त्यांनी ड्रॉप घेऊन ह्या वर्षी परत त्यांनी सीईडची एक्झाम दिली आहे आणि परत ते ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करणार आहेत. तर त्या मुलांसाठी हे गॅप सर्टिफिकेट रिक्वायर्ड असणार आहे. तुम्ही ॲफिडेविट करून तुम्ही हे गॅप सर्टिफिकेट काढू शकता. ॲफिडेविटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुमचा आधार कार्ड. आता हे आधार कार्ड तुमच्या सगळ्यांकडे असेलच, बट तुमचं आधार कार्ड हे अपडेट असलं पाहिजे. मी मागच्या काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ अपलोड केली होती की तुम्हाला सीईडची एक्झामला जाताना कोणते कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जायचे आहेत. त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की तुम्हाला आधार कार्ड घेऊन जायचं आहे. बट त्या व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शनमध्ये भरपूर म्हणजे असे कॉमेंट्स आले होते की दादा माझ्या आधार कार्डमध्ये मिस्टेक आहे, तर मला सीईडची एक्झाममध्ये आतमध्ये घेतील का, मी सीईडची एक्झाम देऊ शकतो का. आता ह्यावेळी तर तुम्हाला आतमध्ये घेतलं होतं, म्हणजे जरी तुमच्या आधार कार्डमध्ये काही मिस्टेक असली तरी पण तुम्हाला सीईडची एक्झामसाठी एलिजिबल करून दिलं होतं. बट ह्याच्या पुढे ॲडमिशनच्या प्रोसेसच्या वेळेस हे खूप स्ट्रिक्ट असणार आहे. म्हणजे जर तुमच्या आधार कार्डवरती काही पण मिस्टेक असेल किंवा तुमच्या इतर कोणत्याही डॉक्युमेंटवरती काही पण मिस्टेक असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला पुढे जाऊन प्रॉब्लेमसुद्धा होऊ शकतो. सो आधार कार्डपासून ते इतर जेवढे पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये डॉक्युमेंट सांगतोय, जर तुमच्या ह्या डॉक्युमेंटमध्ये काही पण मिस्टेक असेल तर लवकरात लवकर हे तुम्ही करेक्ट करून घ्या. सो गाइज आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल की कोणते कोणते कॉमन डॉक्युमेंट्स आहेत जे तुम्हाला सगळ्यांना रिक्वायर्ड असणार आहेत. जर तुम्हाला ह्या सगळ्या कॉमन डॉक्युमेंटची लिस्ट पाहिजे असेल तर ही लिस्ट मी आपल्या ॲपवरती अपलोड केलेली आहे. तुम्ही आपले इझी कॉलेजचा ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता. प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे. ह्या ॲपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली आहे. त्या ॲपवरती ॲडमिशन अपडेट्समध्ये मी तुम्हाला ही सगळी PDF प्रोव्हाइड केलेली आहे. आता आपण बघूया पार्ट नंबर 2, दॅट इज स्पेशल डॉक्युमेंट्स. आता मी तुम्हाला असे डॉक्युमेंट सांगणार आहे जे फक्त स्पेसिफिक मुलांनाच रिक्वायर्ड असणार आहेत. म्हणजे जी पण मुलं रिझर्व्ह कॅटेगरीमधून बिलॉंग करतात, जसे की OBC, SC ST, VJNT, SCBC किंवा इतर कोणत्याही कॅटेगरीमधून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला हे सगळे स्पेशल डॉक्युमेंट्स हे रिक्वायर्ड असणार आहेत. आता इकडे एक तुम्ही लक्षात घ्या की जर तुम्ही मराठा स्टुडंट असाल तर तुम्ही SCBCच्या अंडर येता, तर SCBCसाठी सुद्धा हे तुम्हाला स्पेशल डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड असणार आहेत. आता कोणते डॉक्युमेंट्स आहेत तर ते आपण ह्याकडे बघूया. सगळ्यात पहिले आहे तुमचं कास्ट सर्टिफिकेट. आता कास्ट सर्टिफिकेट तुमचं खूप इम्पॉर्टंट आहे आणि जेवढे पण कॅटेगरीज आहेत तर ह्या सगळ्या कॅटेगरीजला हे कास्ट सर्टिफिकेट हे रिक्वायर्ड असतं. आता जर तुमच्याकडे हे कास्ट सर्टिफिकेट नसेल तर लवकरात लवकर तुम्ही ह्याला अप्लाय करून घ्या, कारण की एकदा तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आलं तरच तुम्ही पुढच्या डॉक्युमेंटला, म्हणजे जे पण डॉक्युमेंट मी आता तुम्हाला पुढे सांगणार आहे तर त्या डॉक्युमेंटला तुम्ही ह्या इकडे अप्लाय करू शकता. नंतर सेकंड डॉक्युमेंट आहे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. आता कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे आणि ॲडमिशन प्रोसेसच्या वेळेस तुम्हाला हे सर्टिफिकेट विचारलं जाणार आहे. म्हणजे हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं खूप कंपल्सरी आहे. आता हे डॉक्युमेंट जर तुमच्याकडे नसेल तर ह्याला पण तुम्ही आत्ता लवकरात लवकर अप्लाय करून घ्या, कारण की काय आहे की हे डॉक्युमेंटला अप्लाय केल्यानंतर ह्याला यायला खूप वेळ लागतो, ह्याला इश्यू करायला खूप वेळ लागतो. सो त्याच्यामुळे जर तुम्ही आत्तापासूनच ह्या डॉक्युमेंटला अप्लाय केलं तर तुमचं ॲडमिशन होईपर्यंत हे डॉक्युमेंट तुमच्या हातामध्ये असेल आणि तुम्ही कॅटेगरीमधनं तुम्ही कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. आता थर्ड डॉक्युमेंट आहे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. ह्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये NCL असं पण बोलतो. आता हे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. बट ह्या पॉईंटला एक तुम्ही लक्षात घ्या की जर तुम्ही SC ST कॅटेगरीमधनं बिलॉंग करत असाल तर तुम्हाला हे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे रिक्वायर्ड नसणार आहे. जर तुम्ही SC ST कॅटेगरी सोडून इतर कुठल्या कॅटेगरीमधनं बिलॉंग करत असाल तर तुम्हाला हे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे रिक्वायर्ड असणार आहे. आणि हे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं, म्हणजे ह्याला अप्लाय केल्यानंतर ह्याला यायला सुद्धा खूप वेळ लागतो. सो जर तुमच्याकडे हे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नसेल तर लवकरात लवकर तुम्ही ह्याला अप्लाय करून घ्या, म्हणजे ॲडमिशन होईपर्यंत हे सुद्धा सर्टिफिकेट तुमच्या हातामध्ये येऊन जाईल. आत्तापर्यंत मी तुम्हाला जे पण 3 डॉक्युमेंट सांगितले आहेत, म्हणजे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. आता हे तिन्ही सर्टिफिकेट्स खूप इम्पॉर्टंट आहेत. जर ह्या 3 सर्टिफिकेटमधनं एक जरी तुमच्याकडे डॉक्युमेंट मिसिंग असेल, म्हणजे एक जरी तुमच्याकडे डॉक्युमेंट नसेल तर तुमचं ॲडमिशन हे ओपनमध्ये कन्वर्ट होऊ शकतं. आता बऱ्याच मुलांचा ह्याकडे प्रश्न असेल की दादा आत्ताही माझ्याकडे डॉक्युमेंट नाही आहेत, बट ह्या डॉक्युमेंटला मी अप्लाय केलं आहे, ह्याची माझ्याकडे रिसिप्ट आहे, तर रिसिप्ट चालेल का. तर एक तुम्ही लक्षात घ्या की ॲडमिशन प्रोसेसच्या स्टार्टला जे तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग होते तर तेव्हा तुम्ही ह्याची रिसिप्टसुद्धा अपलोड करू शकता. बट जेव्हा तुमची ॲडमिशन प्रोसेस एंड होते, म्हणजे जेव्हा तुमची सीट अलॉटमेंट होते, तुम्हाला समजते की तुमचा कुठल्या कॉलेजमध्ये नंबर लागला, तर त्या कॉलेजमध्ये जाऊन सुद्धा तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करावं लागतं. सो जेव्हा तुम्हाला कॉलेजमध्ये जायची वेळ येते, तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन कन्फर्म करायचं असतं, तर ते कॉलेजवाले तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट मागतात. म्हणजे त्यावेळी तुमची ही रिसिप्ट चालत नाही. म्हणजे आत्ता स्टार्टिंगला तुमची ही रिसिप्ट चालेल, बट नंतर ॲडमिशन प्रोसेसच्या एंडला जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट कॉलेजमध्ये सबमिट करायला जाता तर तेव्हा तुमची ही रिसिप्ट चालणार नाही आहे. सो त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही ह्या डॉक्युमेंट्सला अप्लाय करून घ्या, कारण की लास्ट इयर भरपूर अशी मुलं होती ज्यांच्याकडे हे डॉक्युमेंट अवेलेबल नव्हते. ते कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत होती, बट त्यांच्याकडे कॅटेगरीला लागणारे जे पण डॉक्युमेंट्स आहेत हे त्यांच्याकडे नव्हते आणि त्याच्यामुळे त्यांचं ॲडमिशन जे आहे हे ओपनमध्ये कन्वर्ट झालं. काही मुलं अशी पण आहेत ज्यांचं ॲडमिशन हे कॅन्सल झालं होतं, कारण की तुमच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये एक स्टेप येते ज्याला आपण बोलतो स्क्रुटिनी व्हेरिफिकेशन.
आता स्क्रुटिनी व्हेरिफिकेशनमध्ये तुमचे जे पण डॉक्युमेंट्स आहेत, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे पण डॉक्युमेंट्स सांगितले आहेत हे सगळे डॉक्युमेंट्स तुमचे व्हेरीफाय केले जातात. म्हणजे ह्याच्यामध्ये काही मिस्टेक आहे की नाही तर हे सुद्धा सगळं चेक केलं जातं. आता काही मुलांच्या डॉक्युमेंट्समध्ये कॅटेगरीच्या डॉक्युमेंट्समध्ये मिस्टेक होते, त्यांचे डॉक्युमेंट्स हे व्हेरीफाय झाले नाहीत, तर त्याच्यामुळे त्यांच्या स्क्रुटिनी व्हेरिफिकेशनमध्येच त्यांचं ॲडमिशन हे कॅन्सल झालं आणि ते ऑप्शन फॉर्म फिलिंग हे नाही करू शकले. सो त्याच्यामुळे तुमच्या जर डॉक्युमेंट्समध्ये काही पण मिस्टेक असेल तर हे पण तुम्ही लवकरात लवकर करेक्ट करून घ्या. आता जर तुम्हाला ह्या पूर्ण ॲडमिशन प्रोसेसमध्ये, पूर्ण ह्या कॅपराऊंडच्या प्रोसेसमध्ये पर्सनल गायडन्स पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही आमची पर्सनल काउन्सिलिंग ही जॉईन करू शकता. ही पर्सनल काउन्सिलिंग इंजिनिअरिंग आणि फार्मसी हे दोघांसाठी पण असणार आहे. आता ह्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये आम्ही तुम्हाला काय काय फीचर्स प्रोव्हाइड करतोय ते मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले आम्ही तुम्हाला बेस्ट कॉलेज लिस्ट प्रोव्हाइड करू. तुमच्या मार्क्सच्या अकॉर्डिंग, तुमच्या पर्सेंटेजच्या अकॉर्डिंग तुमच्या त्या सीडचे मार्क्स येतील, तर जेवढे पण तुमचे मार्क्स येतील, जेवढे पण तुमचे पर्सेंटेज येतील, तर त्याच्या अकॉर्डिंग कोणतं तुम्हाला बेस्ट कॉलेज मिळू शकतं तर ती एक बेस्ट कॉलेजची लिस्ट आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. त्याच्यानंतर रिजन वाईज कॉलेज लिस्ट, बिकॉज काही मुलांचे प्रायोरिटीज असतात, काही मुलांचे प्रेफरन्स असतात की मला मुंबईमधलंच कॉलेज पाहिजे, मला पुण्यामधलंच कॉलेज पाहिजे. तर तुमचे जे पण काही रिजन असेल, कुठल्याही रिजनमध्ये तुम्हाला कॉलेजेस पाहिजे असतील तर त्या रिजनच्या अकॉर्डिंग, त्या रिजनच्या प्रेफरन्सच्या अकॉर्डिंग आम्ही तुम्हाला कॉलेज लिस्ट प्रोव्हाइड करू. त्यासोबत कॅटेगरी वाईज कॉलेज लिस्ट, तुमची जी पण कॅटेगरी असेल, ओपनमध्ये असाल, ओबीसीमध्ये असाल, SC ST VGNT किंवा कुठल्याही कॅटेगरीमध्ये असाल तर तुमच्या कॅटेगरीच्या अकॉर्डिंग कोणतं बेस्ट कॉलेज तुम्हाला मिळू शकतं, कॅटेगरीच्या कट ऑफच्या अकॉर्डिंग कोणतं बेस्ट कॉलेज मिळू शकतं, तर ती सुद्धा आम्ही तुम्हाला कॉलेजची लिस्ट आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. आणि ह्या पूर्ण कॅपराऊंडच्या प्रोसेसमध्ये म्हणजे स्टार्टपासून ते पूर्ण एंडपर्यंत आम्ही तुम्हाला पूर्ण पर्सनल गायडन्स प्रोव्हाइड करू. ह्याच्यामध्ये तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग म्हणजे कॅपराऊंड 1ची ऑप्शन फॉर्म फिलिंग, कॅपराऊंड 2ची ऑप्शन फॉर्म फिलिंग आणि कॅपराऊंड 3च्या ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये आम्ही तुम्हाला पूर्ण पर्सनल गायडन्स प्रोव्हाइड करू. त्याच्यासोबत तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग म्हणजे पूर्ण तुमची कॅपराऊंडची प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर तुमची एक स्पॉट राऊंडची प्रोसेस सुरू होते. तर ह्या स्पॉट राऊंडच्या प्रोसेसपर्यंत आम्ही तुमच्यासोबत असू. प्लस त्यासोबत आम्ही तुम्हाला 1-to-1 मेंटरशिप सुद्धा प्रोव्हाइड करतोय. म्हणजे जर तुमचे काही पण क्वेरीज असतील, काही पण डाऊट्स असतील तर ते डाऊट्स तुम्ही माझ्यासोबत किंवा माझ्या टीमसोबत डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून ते तुम्ही सॉल्व्ह करून घेऊ शकता. ह्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला व्हॉट्सॲप सपोर्ट सुद्धा प्रोव्हाइड करतोय. प्लस ह्या काउन्सिलिंगच्या बॅचमध्ये भरपूर सारे वेबिनार्स आणि लाईव्ह सेशन सुद्धा कंडक्ट होणार आहेत. प्लस अजून भरपूर असे फीचर्स आहेत जे आम्ही ह्या काउन्सिलिंगच्या बॅचमध्ये प्रोव्हाइड करणार आहोत. आता जर तुम्हाला आमच्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले आमचं ॲप डाउनलोड करावं लागेल. आमचं ॲपचं नाव आहे इझी कॉलेज राजेश पोद्दार. हे ॲप प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे. त्यासोबत आमची वेबसाईटसुद्धा आहे. तर ह्या ॲपची लिंक आणि वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आता एकदा तुम्ही ॲप डाउनलोड केलात तर त्या तिकडे तुम्हाला 2 ऑप्शन बघायला मिळतील. सगळ्यात पहिलं ऑप्शन असेल इंजिनिअरिंग बॅच, दुसरं ऑप्शन असेल फार्मसी बॅच. आता जर तुम्हाला इंजिनिअरिंगची काउन्सिलिंग घ्यायची असेल तर तुम्ही इंजिनिअरिंग बॅचवर क्लिक करून तुम्ही इंजिनिअरिंगच्या काउन्सिलिंगमध्ये एनरोल करू शकता. जर तुम्हाला फार्मसीची बॅच पाहिजे असेल म्हणजे फार्मसीची काउन्सिलिंग घ्यायची असेल तर फार्मसी बॅच ह्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही फार्मसीच्या काउन्सिलिंगमध्ये एनरोल करू शकता. आता सध्या तरी ह्या बॅचची अर्ली बर्ड ऑफर सुरू आहे, तर त्यामुळे ह्या बॅचची प्राईस आत्ता तरी 1499 रुपीज आहे. बट ही अर्ली बर्ड ऑफर खूप लिमिटेड सीट्ससाठी असेल. एकदा हे लिमिटेड सीट्स फुल झाले त्याच्यानंतर ह्या बॅचची प्राईस ही इन्क्रीजसुद्धा होऊ शकते. सो लवकरात लवकर तुम्ही आमच्या काउन्सिलिंगमध्ये एनरोल करू शकता. सगळे लिंक्स आणि सगळे स्टेप्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. जर काही क्वेरी असेल, जर काही डाऊट्स वगैरे असतील ह्या पर्सनल काउन्सिलिंगच्या रिलेटेड तर त्यासाठी मी तुम्हाला पर्सनल नंबरसुद्धा प्रोव्हाइड केले आहेत. त्यासोबत मी एक इंस्टाग्राम ID सुद्धा प्रोव्हाइड केला आहे. काही पण डाऊट्स असतील तर ते डाऊट्स तुम्ही ह्या आमच्या पर्सनल नंबरवरती किंवा ह्या इंस्टाग्रामच्या ID वरती तुम्ही हे विचारू शकता. सो गाइज आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुमचे काही पण डाऊट्स असतील तर ते सगळे डाऊट्स तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता किंवा डायरेक्टली मला इंस्टाग्रामवर सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. माझी इंस्टाग्रामची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइज दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.